महाराष्ट्रात सध्या मराठी भाषा, स्थानिकांचा रोजगार आणि परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. गेल्या काही दिवसांपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याची चर्चा सुरू असतानाच या सगळ्या वातावरणात आता राज्य सरकारने आणखी एक मोठं पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी मुद्दा फक्त मराठी भाषेचा नाहीये, तर महाराष्ट्रात कोण वाहतुकीचा व्यवसाय करू शकतो याचा सुद्धा आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार, परप्रांतीयांचा वाढता प्रभाव आणि प्रवाशांची सुरक्षा हे तिन्ही मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण विधानसभेच्या अधिवेशनात नेमकं काय घडलं? राज्य सरकारने डोमेसाइल सर्टिफिकेट बाबत कोणता मोठा निर्णय जाहीर केला आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पेटणार का? याचाच घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. मुंबईसह राज्यभर मुसळधार पावसामुळे काल अवघ्या तासाभरात विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. मात्र आज पुन्हा अधिवेशन सुरू होताच अनेक महत्त्वाचे मुद्दे सभागृहात गाजले. त्यापैकी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राज्यातील बेकायदेशीर वाहतूक आणि त्यातून निर्माण होणारे सुरक्षेचे प्रश्न. शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत सरकारचं लक्ष वेधलं. त्यांनी सांगितलं की सध्या राज्यात विशेषतः मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विनापरवाना वाहतूक सुरू आहे. अनेक जण कोणतीही अधिकृत कागदपत्र नसताना बाईक, टॅक्सी किंवा इतर वाहनांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो सुरक्षेचा. विशेषतः महिला आणि विद्यार्थिनी अशा वाहनांमधून प्रवास करत असतात. पण त्यावेळी चालक कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्याकडे वैध परवाना आहे की नाही याची कोणतीही खात्री नसते. त्यामुळे अशा चालकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या चर्चेनंतर सरकारची भूमिका स्पष्ट करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीला आता अजिबात जागा दिली जाणार नाही. परप्रांतातून अनेक लोक महाराष्ट्रात येतात, वाहन खरेदी करतात आणि कोणतीही योग्य परवानगी न घेता वाहतुकीचा व्यवसाय सुरू करतात. त्यामुळे स्थानिक चालकांवर अन्याय होतो आणि सरकारलाही महसुलाचं नुकसान सहन करावं लागतं. यासाठी सरकार आता नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. या नियमानुसार ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाइल सर्टिफिकेट असेल त्यांनाच वाहतुकीच्या व्यवसायासाठी परवानगी दिली जाईल. म्हणजेच राज्यातील स्थानिक रहिवाशांनाच या व्यवसायात प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. सरकारच्या मते या निर्णयामुळे 3 मोठे फायदे होतात. पहिला म्हणजे बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण मिळेल, दुसरा म्हणजे शासनाचा महसूल वाढेल आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून आणखी एक मुद्दा सतत चर्चेत आहे, तो म्हणजे रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की राज्य सरकार नवीन नियम आणणार असून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता, लिहिता आणि वाचता आलंच पाहिजे, अन्यथा त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. प्रवाशांशी योग्य संवाद व्हावा यासाठी सरकारकडून मराठी भाषा शिकण्यासाठी विशेष माहिती पुस्तिका सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं सांगितलं गेलंय. या चर्चेनंतर राज्यभर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. अनेक मराठी संघटनांनी हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं. त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर किमान मराठी भाषा तरी आलीच पाहिजे. दुसरीकडे परप्रांतीय चालकांनी मात्र या मागणीवर आक्षेप घेतला. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात राहत असूनही अशा अटी लादणं योग्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर हा वाद नवीन नाहीये. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे अनेक दशकांपासून देशभरातून लाखो लोक रोजगारासाठी इथे येत आहेत. रिक्षा, टॅक्सी, फेरीवाले, बांधकाम, सुरक्षा रक्षक, हॉटेल व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांमध्ये परप्रांतीयांची मोठी संख्या आहे. मात्र स्थानिक संघटनांचं म्हणणं आहे की बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. त्यामुळे स्थानिकांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. मराठी भाषेचाही मुद्दा याच ठिकाणी पुढे येतो. अनेकदा बँकांमध्ये, खासगी कार्यालयांमध्ये किंवा इतर ठिकाणी मराठी भाषिक नागरिकांना हिंदी किंवा इंग्रजीत बोलण्यास भाग पाडल्याच्या तक्रारी समोर येतात. काही ठिकाणी सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी थेट मराठी बोलण्यास नकार देतात. त्यामुळे मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी निरीक्षण नोंदवलं होतं की ज्या राज्यात राहायचं त्या राज्याच्या भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे मराठी भाषेचा आग्रह हा चुकीचा नसल्याचं अनेकांचं मत आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांचं म्हणणं आहे की रोजगार देताना भाषा आणि डोमेसाइल या दोन्ही अटी कठोरपणे लागू केल्या तर त्यातून सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होऊ शकतात.
आता सरकारच्या या नव्या भूमिकेमुळे राज्यात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय हा मुद्दा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण एका बाजूला स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा अशी अपेक्षा आहे, तर दुसऱ्या बाजूला अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात राहून व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयांमध्येही या निर्णयाबद्दल संभ्रम आणि नाराजी आहे. एकूणच पाहिलं तर सरकारचा उद्देश बेकायदेशीर वाहतूक थांबवणं, प्रवाशांची सुरक्षा वाढवणं आणि स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देणं हा असल्याचं सांगितलं जातं. मात्र हा निर्णय नेमका कशा स्वरूपात लागू होतो, डॉमिसाईलची अट किती कठोर असेल आणि मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत अंतिम नियम काय असतील याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण या निर्णयाचा परिणाम केवळ रिक्षा आणि टॅक्सी चालकांपुरता मर्यादित राहणार नाहीये, तर राज्यातील रोजगार, भाषा आणि राजकारण या तिन्ही मुद्द्यांवर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. बाकी सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि खरंच महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट असेल त्यांनाच वाहतुकीच्या व्यवसायासाठी परवानगी देणं योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि पाहत राहा लगाव बत्ती.